सर्वांचं आजच्या पत्रकार परिषदेत मी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख माननीय अमरदादा पाटील, आमचे शहर प्रमुख सचिनदादा चव्हाण, आमच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख जयश्रीताई पवार आणि त्यासोबत युवा सेना असेल, अल्पसंख्याक आघाडी असेल, मागासवर्गीय आघाडी असेल, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हे जाहीर करायला आनंद होतोय की सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे. आणि उद्या 15 तारखेपासून म्हणजे उद्या सोमवार आहे, सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 18 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे. हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे माननीय अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत. आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली. त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास वाटतो. महायुती संदर्भात सध्या नेमकी काय चर्चा सुरू आहे राज्यस्तरावर? राज्यस्तरावरती आमच्या 3ही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे. मॅडम, तुम्हाला पक्षाची जर विचारणा झाली की आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का? शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणले की प्रत्येक शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या युती होईल किंवा नाही हे तुम्ही म्हणले जातात की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का? आणि ताकद काय असणार आहे? आम्ही तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाहीये. 20% फक्त राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय. त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्यासाठीच नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू. पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीचा विचार आहे की महायुतीमधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत. आपण म्हणताय की आता सोबळाचं किंवा आम्ही अजिबात त्या पद्धतीनं म्हणत नाही आहोत. प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला. समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असा विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का की जर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधीही करत असतो. नेमकी स्ट्रॅटेजी कशी असणार की जसं समजा महायुती होणार का सोबळ होणार? कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही सोबळावर आम्ही सक्षम आहोत. तर त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुखच बोलतील. आता सर्व पत्रकार बांधवांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आज जी पत्रकार परिषद घेतली आहे ती उद्यापासून शिवसेना इच्छुक उमेदवाराचे फॉर्म इथं उपलब्ध असणार आहेत आणि भरून घेतले जाणार आहेत. आणि जे सोलापूर शहरातल्या 102 उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत. आम्ही थोडीच महायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय, पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे.
असं म्हणतो. याचं कारण असं आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे. विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे. आम्ही 2 वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू. त्यावेळेस आम्हाला 25 जागांसाठी त्यांनी शब्द दिलाय आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे आहेत. त्यांचा विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही. शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित लढू असा आम्हाला विश्वास आहे. नाही बापू, याच्यामध्ये लोकसभेनंतर जी काही म्हणजे सन्मानाची बाब झाली किंवा सन्मानाची गोष्ट झाली त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला मात्र प्रचंड मानसिक त्रास झाला. तोच सन्मान पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी शिवसैनिक असाच प्रयत्न करत राहणार का? मी तुम्हाला तेच सांगितलं की त्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचीच जागा होती. आम्ही काम केलं तेव्हा. माझं म्हणणं इतकं आहे की लोकसभेला ज्या पद्धतीनं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलात, विधानसभेला प्रामाणिकपणे काम केल्याची पावती मिळावी, तो सन्मान मिळावा ह्याच्यासाठीचे प्रयत्न केलेत पण तुम्हाला मिळाला नाही. आता महानगरपालिकेमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही तरची भूमिका काय? लोकसभेमध्ये आम्ही कुठंच जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती. विधानसभेच्या वेळेसच चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रही होतो. त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं की इथं 3 जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मनाने ते मान्य केलं, त्यांचा प्रचार केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा आणि शिवसैनिकांची मदत या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं यश झालेलं आहे. हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पळालेला आहे. पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता 25 जागा देण्याचा, तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना. जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय, आज त्या गोष्टींचा विषयच नाही. तेव्हा स्थानिक पातळीवर आपण सक्षमतेने निर्णय घ्या. आज आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की आता तुमची कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जे काही बेस्ट 25 असतील, ज्या भारतीय जनता पार्टीवर आम्हाला युतीत 25 जागा देण्याचा जो शब्द आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट 25 उमेदवार कोण आहेत तीच छाननी करण्याचा पहिला प्रामुख्याने विषय आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या 100च्या 100 जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतोय. बेस्ट 25 म्हणजे काय सेटिंग झाली का? नाही बेस्ट 25 जागा 25च मागितल्यात ना. नाही, युतीमधून 25 माहितलंय. स्वबळावरच्या तयारी किती आहे? 100 नक्की. 102. मला वाटलं 25 नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीने जो आम्हाला विधानसभेमध्ये शब्द 25 जागेचा दिलाय तो शब्द ते पाळतील अशा आम्हाला म्हणजे तयारी 102 जागेची 100%. बेस्ट 25. शब्द जो दिलाय. युतीला जेव्हा तडजोडीला बसावं लागेल त्यावेळेला 25 जागा जसा शब्द विधानसभेला दिलेला होता, पण ते आमच्याकडे फक्त बेस्ट 25 आहेत असं नाहीये, आमच्याकडे 102 बेस्ट आहे. इच्छुक उमेदवाराच्या अर्जाची काय रक्कम वगैरे काय ठरणार? नाही, अगदी मोफत प्रत्येक शिवसैनिकांसाठी ते असतं. मोफत फॉर्म असणार आहे. काय निकष असतील? निकष काय, सामाजिक काम केलं पाहिजे, शिवसेनेची आदरणीय शिंदे साहेबांचा विचार, बाळासाहेबांचा विचार मान्य असला पाहिजे आणि काम करण्याची तळमळ पाहिजे. साहेब, एका बाजूला आपल्या मित्र पक्षाकडे तब्बल 1008 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले. त्याच्यामध्ये अशी एक चर्चा आहे की ज्यांना तिथं मिळणार नाही ते इकडे इच्छुक आहे. तुम्ही करतात अशा पद्धतीनं खूप मोठी स्ट्रॅटेजी रन केली जाते. काय सांगाल ताई तुम्ही किंवा बापूसाहेब काय सांगतील? बघा, उमेदवार अर्ज किती भरले गेले, काय भरले गेले याच्याबद्दल माध्यमांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बातम्या ऐकल्या. परंतु मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की या ठिकाणी ज्या शिवसैनिकाने 3 वर्षांपासून एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलेलं आहे, आज आपण एक खूप अतिशय चांगलं चित्र या ठिकाणी बघत आहात की सोलापूरची जी ओळख होती त्या पद्धतीने सगळ्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व आणि प्रत्येक समाज घटकाला आपलासा वाटणारा चेहरा हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे अशा काही उधार उसनवारीच्या किंवा मग वहां पे जो रूठे हुए वहां पे आके वो मनाए जाएंगे अशा उधार उसनवारीच्या उमेदवारांच्या वरती लक्ष ठेवून राहण्याची आम्हाला अजिबात गरज नाही. अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हालाही मिळेल. आपण बघाल उद्यापासून, तर अत्यंत ताकदीनं आम्ही सामोरे जाऊ. ज्यांनी तिथं अर्ज भरलाय त्यांना इथं तितकासा प्रवेश असेल. त्या पद्धतीच्या ज्या काही असतील त्या त्यावेळेसच्या सिच्युएशन्स वरती चर्चा केल्या जाते. मुख्यमंत्री लाडक्या बहिणीनंतर सोलापूरच्या पाणी प्रश्नावर सध्या आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी विरोध आहे. हे मोठ्या प्रमाणात दुहेरी पाईपलाईनसाठी त्या ठिकाणी निधी आणत आहे. शिवसेना सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबतीत काय भूमिका नेमकी? कोण निधी आणत आहे? भारतीय जनता पार्टी 892 कोटी रुपये महायुतीनं काल जाहीर केले. कोण?
विधान भवनात 892 तुम्ही कुठे दोनच पार्टीचं नाव घेतात ना. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी. महायुती म्हणाले ना, माहिती म्हणलो की मी शब्द वापरलो की माहिती म्हणून. शिवसेनेची नेमकी भूमिका सद्यस्थितीत सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबत काय स्टेटमेंट नाही? नाही, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही जाणार आहात असं तुमचा फॉर्म्युला काय असणार आहे असं मला वाटतं? जनतेकडे बाबासाहेब म्हणजे तर काय म्हणजे जनतेकडे जाताना असं कुठलं मुद्दे घेऊन जाणार आहात? अजेंडा काय तुमचा? नाही, सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे या विषयावर गेली 10 वर्ष झालं इथलं सत्ताधाऱ्यांचं इलेक्शन झालं, विरोधकांचंही झालं, सगळ्याला माहीत आहे. पण खऱ्या अर्थानं आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी लाईन व्हायला पाहिजे होती दुहेरी पाईपलाईन, त्याला जे पैसे पूर्ण झाले, आज दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय. डिस्ट्रीब्युशन पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन ह्याच्यासाठी काल जो आराखडा तयार मंजूर झालेला आहे, जे आराखडा मंजूर झाला तर तिन्ही पक्ष त्याच गोष्टी सांगणार आहेत की ते आम्ही केले. पण तुम्हाला माहित आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असले तर त्याचबरोबर जोडीला नगर विकास मंत्री हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा अर्थमंत्री आहेत. या तिघाच्या सांगडशिवाय हे पैसे सोलापूरला मिळू शकत नाहीत आणि कुणी एकटा म्हणून म्हणूच शकत नाही की मी ते एकट्याने आणले. श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा आपलं राज्यातलं जे सरकार आहे ते युती सरकार आहे. त्या लोकांनी युती सरकार म्हणून तिघालाही पसंती दिलेली आहे. त्याच्यामुळं आता माझ्यामुळे झालंय आणि तुझ्यामुळे झालंय बनण्यापेक्षा सोलापूरकरांना आपण रोज कसं पाणी देऊ ह्याच्यावर आपण एकमताने सगळेजण पडतो. बापू, तुम्हाला 25 जागेचा शब्द भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय की राज्यस्तरीयच्या नेत्यांनी दिलाय आणि तुम्ही स्वतः सगळे शिवसेनेचे पदाधिकारी 25 जागेवर समाधानी आहात? नाही, आम्हाला त्यावेळेस विधानसभेत जो शब्द दिला होता ते इथले त्यावेळेचे शहर प्रमुख जे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र काळे साहेब होते, त्यांनी शब्द दिला. त्यांनी त्यावेळेस तत्कालीन उमेदवार जे होते तिन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांची चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांचं काम करायला तयार नव्हतो, पण त्यांचं काम करण्यासाठी उमेदवारांनी सांगितलं की शिवसेना आमच्यासोबत आल्याशिवाय आम्ही विधानसभेच्या इलेक्शनला सामोरे जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला विनंती केली, ऑफिसला आले, इथं येऊन सांगितले आणि त्यावेळेस सुद्धा मला वाटतं प्रेस झालेली आणि त्यावेळेस त्या प्रेसला बरेच जण इथले उपस्थित होते. नरेंद्र काळे साहेब त्यावेळेसचे अध्यक्ष होते, आज ते जरी नसले तर त्या पदाने आम्हाला शब्द दिले. असं तुम्हाला वाटतं का की 3 आमदारांनी दिलेला शब्द प्रामाणिकपणे ते पाळतील आणि खास करून मतदारसंघामधले सीट ते सोडतील शेअरिंगला? त्यांच्या यशामध्ये जर शिवसेनेचं योगदान असेल तर त्यांना ते सोडावेच लागेल. कारण काय, आम्ही तिघं मिळून एकत्रित येतोय, त्यामुळे त्यांना जागा सोडावीच लागेल. असं नाही 25 जागेवर तुम्ही समाधानी आहात? नाही, बघा त्यांचे 3 आमदार आहेत. शहरातील सगळी राजकीय परिस्थिती बघता आमच्या अजितदादा गट राष्ट्रवादी आहे, त्यांनाही जागा सोडावी लागतील. आम्हीही जागा मागतायत, त्यामुळे मागितल्या अशा पाहिजेत की जेवढ्या जमतेत तेवढ्याच मागितल्या पाहिजेत. कारण भारतीय जनता पार्टी आज सोलापूर शहरातला नक्की मोठा पक्ष आहे, तर त्यांना जास्त जागा नक्की मिळणार आहेत. 3 आमदार आहेत ते. शिंदे, पाटील आणि चव्हाण हे 3 जिल्हा प्रमुख आहेत. कशी जबाबदारी, म्हणजे काय शहरामध्ये काय 3 मतदारसंघ तुम्ही जबाबदारी घेतली, काय जबाबदारी? जबाबदारीच्या संदर्भात आमचे पक्षाचे जे मुख्य सचिव महाराष्ट्राचे संजयजी मोरे साहेब आहेत, हे आपल्याला एक पत्रक काढून सोलापूर शहरामध्ये कोणत्या निवड समितीवर कोणत्या विषयामध्ये कोण जबाबदार असणार आहे ह्याचं 2 दिवसामध्ये पत्र येणार आहे. ते आपल्याला मीडियासमोर. समिती कशाची नेमकी आता काय? इलेक्शन संदर्भात निवडणूक नेतृत्व या कॉर्डिनेशन समिती. पाटील साहेब काय म्हणतात? तशी काय म्हणताय? महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आपण राज्य पातळीवर काम करतात, काय नेमकं सांगा? येत्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. तर या संदर्भातल्या चर्चा मी सुद्धा ऐकल्या. राज्याला एक अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणून माहिती असणाऱ्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होऊ शकतात. आता वरिष्ठ पातळीवरती काय घडतं याच्या संदर्भात अधिकृतपणानं बोलावं एवढे मोठे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत. पण मला वाटतं की आजही लाडक्या बहिणींच्या मनातले मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि जर ते मुख्यमंत्री झाले तर सगळ्या लाडक्या बहिणींना नक्कीच आनंद होईल. आपण जे 25 सीट मागितलेले आहेत त्याच्यामध्ये 25 जागांची जी आपण मागणी करताय त्याच्यामध्ये जे आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेले अथवा सद्यस्थितीत अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत असलेले या लोकांना मेरिट प्रमाणे आपण प्राधान्य देणार, नेमकं काय फॉर्म्युला असणार आपला? शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही तिकीट देणार, 100%. आता नवीन प्रभाग निवड प्रत्येक ठिकाणी आमची जी बांधणी झालेली आहे, ज्यांनी बूथ यंत्रणा तयार केली, जे पक्षाचं काम करतात, जे शिंदे साहेबांचा विचार घेऊन काम करतात, त्या सगळ्यांना. ताई, बंडखोरी होणार नाही याची हमी आपण कशी देणार आणि नंतर कारवाईची भाषा करणार का? खरं तर शिवसेना हा आदेशावरती चालणारा पक्ष आहे. शिवसेना हा निष्ठेवरती चालणारा पक्ष आहे आणि त्या
त्याचसोबत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं एक नवचैतन्य शिवसेनेत निर्माण झालेलं आहे. मागणी सगळेजण करतील, परंतु समन्वय समिती आणि पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला नक्कीच प्रत्येक शिवसैनिक हा मान्य करेल. आणि जरी तशा काही म्हणजे बघा, इच्छुकांची संख्या ही नक्कीच जास्त असणार आहे. एकाच प्रभागामध्ये किंवा एकाच सीटवरती आरक्षणाच्या प्रमाणे अनेक लोक मागणी करणार आहेत. त्याच्यामुळे तिथे आमचाही सगळ्यांचा कस लागणारच आहे. मग त्यावेळेला सर्वांच्या विचार विनिमयाने निर्णय घेतला जाईल आणि त्याला शिवसैनिक हा कायम कुठल्याही पदासाठी नाही तर शिवसेना या 4 अक्षरांसाठी आणि भगव्यासाठी काम करत असतो. त्यामुळे ते नक्कीच नाराजी वगैरे प्रत्येक करून सोबत इच्छुक काम करतील. उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील का? हो नक्कीच. ज्यावेळेला 18 तारखेपर्यंत आम्ही फॉर्म स्वीकारणार आहोत आणि त्याच्यानंतर मुलाखतींचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांना सांगू आणि त्यानंतर प्रत्येक प्रभाग वाईज आम्ही मुलाखतींचा कार्यक्रम त्यावेळी जाहीर पुरेसं करू. राहील, कारण भाजपा सुद्धा म्हणते की तब्बल 1008 जणांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि ते प्रदेश कार्यालयाकडे निष्पक्ष पद्धतीनं जर आपल्याला उमेदवारी द्यायची असेल तर मुलाखती असेल आणि इतर सगळ्या गोष्टी ह्या करणं अत्यंत गरजेचंच आहे आणि त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही त्या प्रक्रियेला सामोरं जाऊ. राज्यस्तरावर टाइम कमी पडतो. 20 तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. काय 2 दिवस हो. राज्यस्तरावरती आता महायुतीचा निर्णय होत असताना स्थानिक लेवलला कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न करतो? नाही, आम्हाला असं वाटत नाही, कारण राज्य पातळीवरचे आमच्या 3ही प्रमुख नेत्यांनी अत्यंत स्पष्टपणानं आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीनं सांगितलेलं आहे की महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मुंबईचा महापौर सुद्धा महायुतीचाच बसणार, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं. आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तर प्रत्येक वेळेला आम्हाला महायुतीच्या बाजूनेच आपण राहायचं हे सांगत असतात. त्यामुळे जरी समजा कोणी स्थानिक पातळीला काहीही केलं तरी वरिष्ठ नेते त्यांची नक्कीच त्यांना समज देतील, आम्हाला विश्वास आहे. राष्ट्रवादी सोबत नाही आलीच तर राष्ट्रवादी नाही आलीच तर नाही, आम्ही तिघ एकत्र यावा हा आमचा आग्रह आहे. आलीच तर नाही, आमचा आग्रह आहे एकत्र आली पाहिजे तिघं पण. त्यांनी 75+ सोबळाचा नारा दिला किंवा 75 पार आणि त्यांनी 100 नारा दिलेला मी अजून तक नाही ऐकलं त्यांच्याकडे. 75 पार. तुम्ही 25 जागा बोर्ड लावलेत फक्त तर त्यांची मुलाखत तशी नाही. 25 जागा मागताय. मध्यची जागा तुम्ही सोडून दिली आमदारकीला की आम्हाला 25 जागा द्यावं आणि आम्ही तुम्हाला मध्यची जागा सोडतो, असं काय चर्चा झाली तुमची तेव्हा नरेंद्र बरोबर काय झाली काय नाही. पण आता 25 मागताय, पण काय कार्यकर्ते इतर ठिकाणी आहेत, तर त्यांचं कसं काय व्हायचं? त्यांनी कसं निवडणुकीला थांबवा? 25 जागा मग ते काम केलेत ना सच्च्या दिलानी, भाजपाचं काम केलं असतील ते. आणि म्हणून तर बॅलन्स करून 26 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये काय आम्ही एकाच प्रभागातल्या 25 जागा नाही मागत. तर वेगवेगळ्या प्रभागात आम्ही त्या पद्धतीची त्या कार्यकर्त्याची ज्या प्रभागात ताकद आहे तो कुठल्या ना कुठल्या प्रभागात राहत असेल ना, तर ज्या प्रभागात तो राहत असेल त्या प्रभागात त्याला तिथं न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. पण मोठा भाऊ म्हणून भाजपा नेहमी एक भूमिका मांडतो की बाबा आमच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी आहे, आम्ही युती करायच्या मानसिकतेत नाही. कोण किती जरी आमचे म्हणजे अवभगत करण्याचा प्रयत्न केला, आमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला ते शक्य होणार नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं की आता हे काम मुंबई सोडली तर शिवसेनेला मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुठं इतकी सन्मानाची वागणूक नव्हती. ही गोष्ट त्यांच्याकडून जेव्हा समोर येईल ना त्यावेळेस याचं नक्की उत्तर देऊ. आज कशासाठी या सगळ्या गोष्टी वाट बघताय म्हणजे तुम्ही त्यांची वाट बघताय तुम्ही. आज आपली प्रेस जी आहे ती फक्त उद्यापासून अर्ज सुरू आहेत. उमेदवारांनी सगळ्या इच्छुक उमेदवारांनी आलं पाहिजे आणि ताकदीने येऊन फॉर्म भरला पाहिजे. त्यानंतर मग मुलाखती होतील आणि त्यानंतर तो निर्णय. तुम्हाला असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये खरंच सन्मानाची वागणूक मिळत नाही म्हणून मोठ्या एका भावाकडून मोठ्या हे बघा, सन्मान हा महायुतीमध्ये नक्कीच आहे. आणि मला आपण जे म्हणताय की वाट बघणं वगैरे वगैरे, तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केलंय की शिवसेना आणि भाजपाची युती ही शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, यांनी सगळ्यांनी केलेली ही विचारांच्यावरती आधारित असणारी युती आहे. त्यामुळे ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा सुद्धा ही या मोठ्या नेत्यांनी केलेली युती, विचारांच्यावरती आधारित असणारी युती ही टिकावी यासाठीच त्यांनी उठाव केलेला होता. आणि आज महायुतीच्या मध्ये आमचे 3ही नेते अत्यंत समन्वय ठेवून काम करत आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही बारीक सारीक कारणामुळं
विचारांच्या वरती आधारित असणाऱ्या युतीला तडा पोहोचू नये यासाठी अत्यंत समजूतदारपणाची भूमिका आम्ही इथे घेऊन चालत आहोत. मॅडम, लाडक्या बहिणीची ताकद तुमच्या अजूनही आहे, पण 25च जागा का मागायचं? काय काम आहे तरी मागायचं? 25 जागा का मागायचं? कारण असं आहे, विधानसभेमध्ये जेव्हा विषय झाला त्यावेळेस 25 जागेच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्या गोष्टीला होकार दिला, म्हणून 25 जागा मागायच्या. पण त्याच मध्येमध्ये किती असतील उमेदवार? नाही, ते त्याच मध्येमध्ये किती असतील बापू? इलेक्शन फक्त मध्यपुरतं नाही आहे. नाही आहे, मला मान्य आहे. इलेक्शन सोलापूर मला मान्य आहे की मतदारसंघाचं इलेक्शन आहे, 24 प्रभागाचं आहे आणि त्याच्यामध्ये मध्यमध्ये किती असतील? बघा, जिथं ज्या पक्षाची ताकद आहे ती मान्य केली पाहिजे, ज्या प्रभागात खास करून असं करता कुणाला आग्रह करता येणार नाही की इथं आमची ताकद आहे तर तिथं आम्हालाही डावलता येणार नाही. जिथे एखाद्या प्रभागात त्यांची अति ताकद जास्त आहे तर ते मान्य केली पाहिजे. त्या बॅलन्सने आम्ही सगळ्या प्रभागात आम्ही इतकं संयम कसं काय? शिवसैनिक एवढा कसा काय संयम झालाय? काही सेनेच्या तोंडातले काही दातं पडलेत की काय? बापू एवढा संयम का ठेवताय तुम्ही? इतका संयम का? इलेक्शन अजून लागायचं आहे. इलेक्शन अजून लागायचं आहे. जर अजित पवार गट महायुतीमध्ये समाविष्ट झालं तर जागा आणखी वाढून बघा, जर तरच्या कुठल्याच गोष्टीला उत्तर नसतात. काही जरी प्रश्न विचारला तर त्याच्यावर तर असं झालं तर काय, असे प्रश्न आले तर आपली प्रेस सकाळपर्यंत अशीच चालते. आमचं म्हणणं उद्यापासून आम्ही ही निवडणूक सत्तेसाठी आहे की सत्ता टिकवण्यासाठी? स्पष्ट उत्तर हवं. ही निवडणूक ही जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आहे. ही निवडणूक म्हणजे बघा, नेहमीच आमचे नेते सांगतात की लोकसभा आणि विधानसभा ह्या नेत्यांच्या निवडणुका आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. ही म्हणजे ही निवडणूक ही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्यासाठी पाळण्याची निवडणूक आहे. शहर जिल्ह्यात जर ही कार्यकर्त्यांची निवडणूक असेल, नेत्यांची नसेल, तर मग कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळावा समाजात, मग 25च जागा का? 25 जागांच्या संदर्भातला जो आपला प्रश्न आहे, म्हणजे मागताना त्यावेळेस 40 मागितल्या होत्या आमच्या त्यावेळेस जिल्हा प्रमुख, त्या परिस्थितीमध्ये जे काही ठरलेलं होतं म्हणजे 25 हे तेवढ्यासाठी की तब जो वादा किया है वो निभाना पडेगा, याची आठवण आम्ही करून देतोय. अगर वो वादा नहीं निभाएंगे और वो वादा टूटेगा तर त्याच्यानंतर त्या परिस्थितीवर तेव्हा बोलूया. आता जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले उमेदवार तुम्ही नाकाराल का, हो किंवा नाही? एक अत्यंत तळमळीने काम करणारे शिवसैनिक जे जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकतील, ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल, आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला सुद्धा किंवा अगदी केंद्रामध्ये मंत्रीपद देताना सुद्धा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवलं पण शिवसैनिकाला मंत्रीपद दिलं. तोच वारसा आपण इथेही बघा. अत्यंत चांगले, सुशिक्षित आणि शहराच्या समस्यांना न्याय देणारे उमेदवार आपल्याला शिवसेनेचे बघायला मिळतात. जुने अपयशी नगरसेवक पुन्हा लागणे जाणार की नवीन चेहरे दिसणार? त्या संदर्भात कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं ही चर्चा ही समिती करणार आहे. कुठलाही एकाची मनमानी त्याच्यामध्ये चालणार नाहीये. सगळ्याच गोष्टींचा विचार त्या पद्धतीने केला जाईल. पण मी या ठिकाणी एक हमी देऊ इच्छिते की प्रत्येक सोलापूरकराला आपलासा वाटणारा उमेदवार तो असेल आणि सोलापूरच्या प्रश्नांचा अभ्यास करून समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेणारे उमेदवार द्यावे असा आमचा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना उभाटा 25 जागा मागितल्या तुम्ही, 25 जागा भाजपाने तुम्हाला दिल्या, तर तुम्ही समोर बसलेले सगळेजण निवडणूक लढवणार आहेत का? किती उमेदवार? तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये असणार आहेत का? जर आमच्या समितीने आम्हाला तिकीट द्यायचं ठरले तर आम्ही लढू. त्यांनी म्हणले आम्हाला ब्रेक करायचं तर बसवतील. युती जर नाही झाली तर बापू लढणार का? युती जर नाही झाली भाजपा बरोबर की बापू निवडणुकीला थांबणार का? आमची युती होऊच नाही अशी आपली इच्छा आहे का? कारण आम्ही नेहमी सांगतो की ते पुढे युती झाली तरी सुद्धा आणि नाही जरी झाली तरी माझी उमेदवारी द्यायची की नाही ती आमची समिती ठरवेल. मला कुठल्याही कुणालाच कुणाची उमेदवारी डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही. थँक्यू बाबा. आपण काही बोलत होतो. स्थानिक पातळीवरची शिवसेना उभाटा पूर्ण पोखरली गेली आहे. अनेक उभाटा गट शिवसेनेचा पोखरले गेलेले आहे, त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही आहे. त्या पक्षामधील पदाधिकारी किंवा कार्यकर्ते किंवा महत्वपूर्ण नेते काही आपल्या संपर्कात आहेत का आणि त्यांचा काही शिवसेनेत प्रवेश होणार आहे? बघा, कुठल्याही पक्षाच्या संदर्भात म्हणजे आज आम्ही आमच्या पक्षाची भूमिका
जाहीर करण्यासाठी इथे जमलो. दुसऱ्या पक्षावरती टीका टिप्पणी करण्याची ही वेळ नाहीये आणि केवळ एकाच गटाचे किंवा एकाच पक्षाचे नव्हे तर अनेक पक्षाचे उमेदवार असतील, पदाधिकारी ते आमच्या संपर्कात आहेत. फक्त योग्य वेळ आल्यानंतर ते आम्ही आपल्याशी शेअर म्हणजे करू. त्यांना बोलायचं असं होतं की उभाटातले कुणी ज्येष्ठ मंडळी तुमच्याकडे येणार मी तेच म्हणते, केवळ उभाठाच नव्हे तर शहरातल्या अनेक महत्वाच्या पक्षांमधले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. परंतु ही योग्य वेळ नाहीये की त्या सगळ्या गोष्टी रिव्हील करण्याची. योग्य वेळी आम्ही आपल्याला सांगू. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला